नमस्कार. तर आज मस्त अशी चमचमीत मसाले वांग्याची भाजी बनवते आहे. तर इथे बघू शकता, मी या वांग्यांमध्ये कुठलाही वेगळा असा मसाला करून भरलेला नाही आहे. तरी देखील हा मसाला आहे तो वांग्यांच्या आतपर्यंत गेलेला आहे आणि मस्त अशी चमचमीत ही मसाले वांग्याची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी करायला ना वेळ देखील कमी लागतो, कारण ना वांग्यांमध्ये मी मसाला भरलेला नाही आहे, त्याच्यामुळे अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते. तर ना तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे पाव किलो ही वांगी घेतलेली आहेत. तर सर्वात आधी या वांग्यांचे देठ काढून नंतर मी अगदी छोटंसं देठ काढते आहे. तुम्ही जर वाटलंच तर पूर्ण देठ देखील काढू शकता. आणि या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये कीड वगैरे असेल तर ते दिसेल आपल्याला. तर या पद्धतीने मध्यभागी कट मारून घेतलेले आहे. आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि सगळी ना ही वांगी आपण कट करून या पाण्यामध्ये ठेवून घेऊया. म्हणजे वांगींना काळी पडत नाही. तर इथे बघू शकता आता हे आपण साईडला ठेवून घेऊ. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये अगदी 1 ते 2 चमचा हे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. यासोबतच भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. तर याला ना मी मिक्सरला लावून घेते. तर बघू शकता या पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवून घेऊ आणि एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तर आता यावेळेला जेवढ्या भाजीला तेल लागतो ना, तेवढं टाकून घ्यायचं आहे. तर ही मसाल्याची वांग्याची भाजी आहे ना, मस्त अशी तर्रीदार चांगली वाटते, म्हणून थोडंसं तेल मी ते जास्त वापरलेलं आहे. आणि वांगे आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर तुम्हाला वाटत असेल, की वांगे फ्राय करून घेतलं तर जास्त तेल वगैरे लागेल, पण ना वांगे फ्राय करायला अजिबात जास्त तेल लागत नाही. वांगे फ्राय केल्यानंतरही तेल ना आपलं तेवढंच तेवढंच राहणार. तर इथे बघू शकता, वांगी मस्त अशी फ्राय करून झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया. तर मस्त असा कलर आला पाहिजे. तर बघू शकता, मस्त असा गोल्डन असा कलर आलेला आहे. आता एका प्लेटमध्ये हे मी काढून घेतलेत. आता त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरं टाकून घेऊ. तर मी ते जिरं आणि मोहरी याच्यामध्ये टाकून घेते. जिरं आणि मोहरी चांगली तडतडून झाली, त्याच्यानंतर ना आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे. तर मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे बारीक-बारीक कट करून घेतले. आता आपल्याला हा कांदा चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर हलका कलर चेंज होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया. तर आता इथे बघू शकता कांद्याचा कलर बघा मस्त असा चेंज झालेला आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. तर ना आलं लसूण तुम्ही फ्रेशच टाका, म्हणजे ना त्याची चव ना खूप छान लागते. जर खूप दिवसाचा जर अद्रक लसूणचं पेस्ट करून ठेवलं असेल ना, तर त्याचं चव ना जरा वेगळी लागते. फ्रेश टाकलं त्याची चव खूप छान येते. तर ना इथे चांगलं आलं लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आलं लसूण मी इथे चांगलं असं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काही सुखे मसाले टाकून घेऊ. तर मी इथे लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता याला मसाल्यांना चांगलं असं परतून घेऊया. तर या पद्धतीने तेलात जर मसाले टाकले ना, तर त्याचा कलर आणि चव देखील खूप छान येते. तर तेलात हे मिनिटभर परतून घेतले. आता याच्यामध्ये 2 टमाटरची प्युरी टाकून घेतलेली आहे. अगदी खूप मोठे साईजचे टमाटर नव्हते, मीडियम साईजचे टमाटर होते आणि त्याची पेस्ट करून मी याच्यात टाकून घेतली. आता हे पेस्ट देखील आपल्याला चांगली अशी परतून घ्यायची आहे. तर आता इथे 3 ते 4 मिनिटं हे चांगलं मी इथे परतून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता हा मसाला तयार झालेला आहे. आता आपण जो वाटून घेतला होता ना खोबरं आणि शेंगदाणे, त्याचे आपल्याला जितकं तुम्हाला वाटेल तितकं टाकू शकता. मी इथे 2 ते 2.5 चमचे हे पावडर टाकलेली आहे. आता परत त्याला चांगलं असं मिक्स करून घेऊया. तर इथे बघू शकता हा मसाला चांगला आपला तयार झालेला आहे. कुठलंही एक्स्ट्रा वाटण न करता देखील हा मसाला बघू शकता मस्त असा तयार झालेला आहे. आता आपण जे फ्राय करून वांगी ठेवली होती ते याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि मसाल्यांमध्ये चांगलं असं कोट करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता या पद्धतीने 2 ते 3 मिनिटं मसाल्यात चांगलं कोट करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. तर मी इथे खूप जास्त असा ग्रेव्ही करणार नाही आहे. अगदी अशी फतफतीतच करणार आहे. तर इथे थोडंसंच पाणी टाकून घेतलं. परत एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता ना याला झाकून आपण शिजवून घेणार आहे. म्हणजे मसाला आहे ना तो वांग्यांच्या आतपर्यंत जाईल. तर मी ते जास्त नाही 3 ते 4 मिनिटं चांगलं असं मंद आचेवर होऊ द्यायचं आहे. कारण वांगी आपण फ्राय करून घेतली होती त्याच्यामुळे ना ऑलरेडी आपली वांगी शिजलेली आहेत. तर इथे बघू शकता मी ते 5 ते 6 मिनिटं हे होऊ दिलं आणि मस्त असं तेल आलेलं आहे भाजीवर आणि भाजी बघू शकता अगदी मस्त अशी मसालेदार झाली आहे. आणि वांग्यांमध्ये मसाला न भरता देखील
वांग्यांच्या आतपर्यंत हा मसाला गेलेला आहे. तर ही भाजी ना खूप कमी वेळात बनते. नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक देखील करा. तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घेऊया आणि परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी ना माझ्या हसबंडला एवढी आवडली ना, खूपच टेस्टी झाली होती. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. गरम-गरम चपाती, भाकरी कशासोबतही खा, खूप छान लागते. तर भाजीचा रंग देखील बघू शकता अगदी मस्तच आलेला आहे. तर तुम्ही ना मसाले वांग्याची भाजी एकदा या पद्धतीने बनवून बघा आणि नंतर मग मला कमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी झालेली आहे. तर एका बाउलमध्ये आता आपण ही सर्व्ह करून घेऊया. तर इथे बघू शकता रंग भाजीचा अगदी मस्तच आलेला आहे. तर ही मसाले वांग्याची सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.